परभणी येथील समाजकंटकांनी जातीय द्वेषभावनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोड केल्यामुळे तोडफोड करणारा कुप्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे सोपान दत्तराव पवार यांच्यासह इतर समाजकंटकांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आज दिग्रस येथील आंबेडकरी अनुयायांनी दिग्रसचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे। अशा नराधमांना जर मोकाट सोडले तर असाच प्रकार प्रत्येक ठिकाणी घडू शकते आणि जातीजातीमध्ये तेढ निर्माण होऊन देशाचे वातावरण खराब होऊ शकते। यासाठी अशा लोकांना माफी न देता कठोर शिक्षा करण्यात यावी किंवा फाशीची शिक्षा देऊन अशा लोकांना धडा शिकवावा। यामुळे भविष्यात असा प्रकार घडणार नाही असे सुद्धा मत निवेदनकर्त्यांनी यावेळी मांडले। यावेळी दिग्रस तालुक्यातील ॲडव्होकेट रवी तुपसुंदरे, कैलास जाधव, रुचिक कांबळे, धर्मराज गायकवाड, डॉक्टर वाल्मिक इंगोले, गणेश रोकडे, सनत तुपसुंदरे, डॉक्टर कपिल इंगोले, अमोल कानिंदे, दिनेश खाडे, नंदकुमार शेळके, भारत खंडारे, सुनील खंडारे, यश खंडारे यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते। परवाला घडलेली जी घटना आहे, काही समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेजवळचं जे संविधानाची प्रतिकृती आहे त्याची तोडफोड केली आणि जातीय तणाव परभणीसह संपूर्ण राज्यात पसरवला। त्याच्या निषेधार्थ आणि त्या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी या प्रकारचे शासनाला आम्ही मान्य तहसीलदारमार्फत निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।